सगळ्यांचं स्वागत करतोय। आपली आवडती वाहिनी झी मराठी वाहिनीचा घरचा कार्यक्रम आहे। घरचा कार्यक्रम बोलण्यापेक्षा घरचं कार्य आहे आणि त्याच निमित्ताने अप्पी आमचे कलेक्टर या मालिकेतले दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत। कसे आहेत तुम्ही? एकदम छान कार्य आहे। पटकन संपव। ते दोघं गेले? जास्त एक्साइटमेंट आहे कारण मागच्या वर्षी सिरियल सुरू होऊन फक्त 1-1.5 महिना झाला होता आणि झी मराठी अवॉर्ड आले त्यामुळे आम्ही नव्हते होतो। अंदाज घेत होतो फक्त कसं असतं काय असतं सगळे सिनियर लोक कुटुंबाचा अंदाज पूर्ण नवीन असल्यामुळे ॲक्च्युली कारण सगळे सिनियर ॲक्टर्स ज्यांना टी व्हीत बघत आलो आहे आजपर्यंत आणि आज त्यांच्यासमोर बसलो आहे त्यांच्यासमोर परफॉर्म करतो आहे गडबडून गेलो होतो। माझी तर डान्सच्या वेळी पूर्ण धांदल उडाली होती। बुलेटवर आलो शायनिंग करत बुलेटवरून उतरलं सगळ्या स्टेप विसरल्या होत्या बट यावेळी तसं होणार नाही आहे। यावेळी पूर्ण तयारीने आलो आहे व्यवस्थितपणे बेस्ट ॲक्ट करणार आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे कारण आता मुरलो आहे इथे या वातावरणात रमलो आहे आता त्यामुळे सगळे फॅमिलियर झालेत। 1 वर्षामध्ये सगळे सिनियर ॲक्टर्सने आम्हाला सांभाळून घेतलं आहे त्यामुळे त्यांच्याशी आता फॅमिलियर झालो आहे त्यामुळं ह्यावेळीची मजा खूप वेगळीच आहे। काय सांगाल दोघांचा लुक खरंच खूप सुंदर दिसतो मॅचिंग सुद्धा वाटते आणि जसं आपलं घरचं कार्य असं प्रॉपर नऊवारी वगैरे आणि तू सुद्धा धोतर कुर्तामध्ये आलाय काय सांगशील लुकबद्दल? काय आता सर्वोत्कृष्ट जोडीचं नामांकन होतं आम्ही एकमेकांना सांभाळून घेणारे आहोत ना सो आम्ही ह्यात पण जरा एकमेकांना सांभाळून घेतलं आणि नटण्याचा मौका मिळाला आहे सो फुल ऑन आम्ही कुठेही कमी ठेवली नाही आहे त्यांनी पण पारंपरिक म्हटलं आता महाराष्ट्रीयन परंपरा म्हटल्यानंतर पुणे किंवा पेशवाई हे त्याचं मूळ प्रतीक आहे आपण असं म्हणू शकतो जिथं नऊवारी साडी बिग बाळी त्यानंतर हे आपण काय म्हणतो बाराबंदी ह्या सगळ्या गोष्टी तर म्हटलं हा युनिक लुक आपण करूयात आणि एक्सायटेड ह्यासाठी होतो की आपली परंपरा आपण कॅरी करतो आपण आपली संस्कृती घेऊन तिकडे चाललो सो 1 आठवड्यापासून पूर्ण तयारी सुरू होती व्यवस्थितपणे आणि आज असं वाटतं की चला साधलं गेलं ते। बरं जसं तुम्ही बोलात की हे आपलं दुसरं वर्ष आहे आपल्या आमच्या कलेक्टरसाठी त्यातल्या त्यात झी अवॉर्डचे 16 आणि आपल्याला नामांकन सुद्धा खूप मिळालेले आहेत किती पोटामध्ये गोळ आला काय होईल काय नाही होईल याचा नाही खरं तर खूप प्रत्येकालाच एक्साइटमेंट असते आणि ते आमच्या बाबतीत पण आहे खूप एक्साइटमेंट आहे कारण खूप सारे नॉमिनेशन्स मिळाले तर त्यातलं खूप सारं आपल्याला काहीतरी घेऊन घरी जायचं ही पण भावना आहेच आहे पण खरं सांगू का त्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करतो कारण वर्षभर एक बिझी शेड्यूलमध्ये काम करत असतो आणि हेक्टिक असतं सगळंच काम करायचं कंप्लीट करायचं त्यात हे 2-3 दिवस आम्ही असं सगळं एक मोकळं मागे टाकून आम्ही आलो आहे आम्ही फक्त छान एन्जॉय करणार आहोत आणि खूप छान छान परफॉर्मन्सेस आहेत ते एन्जॉय करायचं आहे आमचा पण आपली आमच्या कलेक्टरच्या टीमचा एक खूप गोड आणि खूप आहे आता तो ॲक्च्युली इथे सांगायचा नाही आम्ही आत गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा आम्ही हा कार्यक्रम बघू तेव्हाच कळणार आहे तो परफॉर्मन्स तो जो गोड परफॉर्मन्स तुमच्या भेटीला येणार आहे सगळी नाही खरंच खूप भारी वाटतं तुमच्या दोघांसोबत गप्पा मारून तुर्तास वेळेच्या अभावी आपण इकडे थांबूया पण जाता आता धन्यवाद माझ्या चॅनलसोबत गप्पा मारल्याबद्दल आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू